तर यावेळेला थेट लोणावळ्यातून आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कृष्णा, एका बाजूला मनोज जरांगे म्हणतात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनीच चर्चेसाठी यावं, तर दुसरीकडे आता सरकार सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। म्हणजे नेमकं येत्या काळामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे? खरं तर काही वेळापूर्वी शिष्टमंडळ म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा झाली, मात्र ती चर्चा सकारात्मक नव्हती। मनोज जरांगे यांच्याशी आपण त्या सगळ्या संदर्भात चर्चा केल्यानंतर त्यांचं असं मत होतं की जे सरकार सांगतं की आम्ही असं केलं आहे, मात्र तिथे प्रत्यक्षात काही शब्द वगळलेले असतात आणि ते आम्हाला मान्य नसतात आणि त्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते आम्हाला करावं लागतं। आम्ही सकारात्मक आहोत, जिथे हवं तिथं आम्हाला आरक्षण द्या, त्या ठिकाणी आम्ही थांबू, तीच मग ते लोणावळा असेल किंवा पुढे असेल। खरं तर आज अपेक्षा होती की सकारात्मक तोडगा निघेल, मात्र तसा काही निघू शकलेला नाही आणि मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। आत्ताची दृश्य मी हे दाखवतो। परसोली नावाचा टोल नाका आहे, त्या टोल नाक्यावरती मनोज जरांगे पाटील यांचा हा जो काफिला आहे तो पोहोचलेला आहे आणि मुंबईच्या दिशेने ते या ठिकाणी रवाना झालेले आहेत। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती वाहनांची आत्ताच या ठिकाणी कोंडी झालेली आहे। म्हणजे दोनही बाजूने वाहन जरी जात असले चारपदरी रस्त्यावरून तरी अनेक कोंडी आणि आपली जिथपर्यंत नजर पोहोचेल तिथपर्यंत मोठ्या प्रमाणावरती वाहनांची संख्या आणि त्या वाहनामध्ये मराठा बांधव या ठिकाणी बसलेला आहे आणि ओपन या जीपच्या टपावरनं ते प्रवास करत लोकांना अभिवादन करत पुढे निघालेले आहेत। खरं तर आता 3 तासानंतर एक शिष्टमंडळ येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिलेली आहे, ज्यामध्ये महसूल आणि सामाजिक विभागाचे अधिकारी असतील आणि त्यांनी ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात काय सरकारने पावलं उचलले आहेत हे त्यांना सांगण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर आता काही सकारात्मक तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे, मात्र सध्या तरी कुठलाही तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच आहे, म्हणजे आपल्या मागण्यांवरती अजूनही ठाम आहेत आणि मुंबईच्या दिशेनं हा प्रवास सुरू आहे। धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी प्रत्येक बातमीपत्रातून तुमच्याकडून हे अपडेट्स आपण घेत राहणार आहोतच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।